महापौर कोण झालेला आहे पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईचा उपमहापौर महिलाच असेल। सूत्रांची माहिती, उपमहापौर पदाबाबत फडणवीस आणि शिंदे अंतिम निर्णय घेणार। महापौर भाजपचा तर उपमहापौर शिंदेच्या शिवसेनेचा असणार। ठाण्यामध्ये महापौर उपमहापौरांची निवड। शिंदेच्या उपस्थितीमध्ये ठाण्याचा महापौर आणि उपमहापौर विराजमान। महापौरपदी शर्मिला पिंपळोडकर, उपमहापौरपदी कृष्णा पाटील। कल्याण डोंबिवलीमध्ये महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली थवी तर भाजपच्या उपमहापौरपदी राहुल दामले यांची निवड। भाजप, मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित। मात्र ठाकरे गटाचे राहुल कोट, मधुर म्हात्रे, स्वप्नाली खेडे हे 3 नगरसेवक सभागृहामध्ये उपस्थित नसल्यानं चर्चा। वसई विरार महापालिकेच्या महापौरपदी अजीव पाटील यांची निवड। अजीव पाटील यांना 71 तर भाजपच्या दर्शन त्रिपाठी यांना 44 मतदान। त्यामुळे बवियाच्या अजीव पाटील यांची महापौरपदी निवड। मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहतांची निवड। पदभार स्वीकारला। मी महाराष्ट्राची मुलगी आहे आणि या जनतेनं मला प्रतिसाद दिलाय। डिंपल मेहतांची प्रतिक्रिया। मराठी महापौराच्या मुद्द्यावरून मराठी एकीकरण समिती आणि मनसैनिकांचं आंदोलन। उल्हासनगर महापालिकेमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकला। शिंदे गटाच्या टीम ओमी कलानींच्या महापौर अश्विनी निकम तर भाजपकडून उपमहापौर अमर लुंड यांची निवड। महायुतीचा 1.25 वर्षांचा फॉर्म्युला ठरला। पुण्याच्या महापौरपदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा तर उपमहापौरपदासाठी आरपीआयच्या परशुराम वाडेकरांच्या नावाची घोषणा। 9 तारखेला महापौरांची निवड होणार। पुण्याच्या उपमहापौरपदावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा चंद्रकांत पाटलांना फोन। पुण्याचं उपमहापौरपद आरपीआयला देण्याच्या सूचना। नगरसेवक परशुराम वाडेकरांना उपमहापौर करण्याच्या सूचना। पुण्यात महापौर उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून अर्ज दाखल। महापौर पदासाठी अश्विनी डॅनियल लांडगे यांचा अर्ज दाखल तर उपमहापौर पदासाठी साहिल केदारी यांचा अर्ज।